मंडळी नमस्कार. धृतराष्ट्रपिता हे शब्द वाचून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की मी काय बोलणार आहे. राष्ट्रपिता आणि धृतराष्ट्रपिता अशी दोन वेगवेगळ्या शब्दांचं मी एकत्रीकरण का केलं आहे? मी महात्मा गांधींवर टीका करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे का? महात्मा गांधींची तुलना धृतराष्ट्रासोबत करतो आहे की धृतराष्ट्र मला महात्मा गांधी दिसतायत असं मी म्हणतोय? मला असं काहीही म्हणायचं नाही. महात्मा गांधींवरती टीका का होते आहे याचा विचार मात्र मी नक्कीच करणार आहे. कारण महात्मा गांधींच्या वरती आजकाल टीका करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि जाहीरपणे बोलणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि ती संख्या वाढत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया देखील वाढलेली आहे. आता या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा मी अजून काही नवा विषय घेऊन आपल्या समोर येतोय असं अजिबात नाही. महात्मा गांधींच्या मोठेपणाविषयी मला चकार शब्दांनीही विरोध करायचा नाही. गांधींना त्यांच्या विचारासाठी मी मानतो. त्यांचं अहिंसेचं तत्वही मला मान्य आहे आणि महात्मा गांधींनी देशासाठी योगदान दिलंय याबाबतही माझ्या मनात शंका नाही. 79 वर्ष जगलेले गांधी वयाच्या 46व्या वर्षी 1920 साली भारतामध्ये आले. 79 पैकी 46 वर्ष शिक्षण आणि भारताबाहेर राहणं अशी ती कामं करत होते. 1920 साली टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी युगाचा प्रारंभ झाला. म्हणजे अॅनी बेझंट टिळकांच्या विषयी म्हणायच्या, असा मोहरा झाला नाही न पुढे कधी होणार, बाळ टिळक हे नाव जगात गरजत राहणार. गांधी युगाला प्रारंभ झाल्याबरोबर लोकमान्य टिळकांच्या युगाचा अस्त झाला. त्यासोबत लोकमान्यांच्या विचारालाही बदनाम केलं जाऊ लागलं आणि तिथूनच गांधींना मोठं करणं सुरू झालं. कदाचित म्हणतोय मी, टिळकांची जातच टिळकांच्या मोठे होण्याला अडसर ठरली असावी. हयातीत ती अडसर ठरली नाही, पण मृत्यूनंतर मात्र त्याची अनेकांना जाणीव झाली. तिथून सुरुवात झाली. जे टिळकांच्या जहाल विचारांशी, हिंदुत्ववादी विचारांशी संबंध दाखवत होते त्या प्रत्येकाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सावरकरांच्या बाबतीतही तेच घडलं आणि काही क्रांतिकारकांच्या बाबतीतही तेच घडलं. यांचं स्वातंत्र्यातलं योगदान नाहीच असं एक चित्र उभं केलं आणि जे काही योगदान आहे ते महात्मा गांधींचं होतं असंही चित्र उभं केलं. मी महात्मा गांधींचं योगदान नाकारत नाही, पण म्हणून यांचं योगदान नव्हतंच असं जे काही चित्र उभं करण्यात आलं होतं ते राजकीय दृष्ट्या सोयीचं होतं. चला मी मुद्द्यावर येतोय. गांधींची अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांच्या समर्थकांचा हात मोठा होता. कारण आपल्यापेक्षा भिन्न विचार ठेवणारे व्यक्ती मोठे झाले तर कदाचित स्वतंत्र भारताचा पदभार त्यांच्याकडेच गेला असता. म्हणून गांधींना खूप मोठं करत त्या व्यक्तींचा प्रभाव कमी व्हावा यासाठी काम करणारी माणसं होती. गांधींचे जे काही विरोधक आहेत ना, त्यांचा विरोध कुठे आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि मग माझ्या शीर्षक तुमच्या लक्षात येऊन जाईल. धृतराष्ट्र महाभारतातलं असं एक पात्र जे जन्मांध होतं. जन्मांधपणामुळं त्याला राज्यकारभार मिळाला नाही, पण भावाच्या मृत्यूनंतर मात्र धृतराष्ट्र कुरुवंशाचा राजा झाला, कौरव कुळाचा राजा झाला, हस्तिनापूरचा राजा झाला. आता जन्मांध असलेला धृतराष्ट्र आपल्या भावाच्या मृत्यूनंतर राज्यावर आला आणि या जन्मांधपणासोबतच त्याला आपल्या पुत्राच्या प्रती प्रेमातलं आंधळेपण देखील आलं. न्याय काय असतो, पात्र कोण आहे, कोणाच्या हाती राज्य जायला हवं याची जाणीव धृतराष्ट्राला उरली नाही आणि त्यानं पांडवांच्या वरती अन्याय करत आपल्या पुत्रांना
झुकतं माप द्यायला सुरुवात केली. म्हणजे अगदी वनवास संपल्यावर सुद्धा, द्रौपदीचा अपमान होत असताना सुद्धा, म्हणजे वनवासाच्या आधी, द्यूतात हरल्यावर द्रौपदीचं वस्त्रहरण करताना धृतराष्ट्रानं रोखलं नाही, तिला वेश्या म्हणणाऱ्या कर्णाचं थोबाड फोडलं नाही, किंवा याविषयी चकार शब्दही बोलला नाही. परिणाम असा झाला की दोघांच्या मध्ये युद्ध झालं. अगदी युद्धाच्या आधी 5 गावांचं राज्य देणं सुद्धा धृतराष्ट्रानं दुर्योधनाच्या प्रेमापोटी अमान्य केलं. असंच काहीसं आपल्याकडं झालं आहे का? धृतराष्ट्रानं ज्या पद्धतीनं सगळ्याच गोष्टी नाकारून आपल्या पोराच्या हाती राज्य सुपूर्द केलं, तसं काही झालंय का? महात्मा गांधींनी अन्य लोकांशी विरोध घेऊन, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते सरदार पटेलांच्यापर्यंत, म्हणजे अगदी पट्टाभी सीतारामय्या जेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले होते, अध्यक्षासाठी उभे होते आणि त्यांना हरवून सुभाषचंद्र बोस पक्षाचे अध्यक्ष झाले, तेव्हा दुसऱ्याच दिवशी सुभाषचंद्र बोसांना राजीनामा देऊन निघून जायला भाग पाडलं आणि पट्टाभी सीतारामय्यांना अध्यक्ष केलं. माझा माणूस हवा आहे म्हणून, किंवा ज्याच्यावर गांधींचं प्रेम आहे त्यांना गांधींनी झुकतं माप दिलंय का? ज्याच्यावर पुत्रवत प्रेम केलं, मोतीलाल नेहरू यांची इच्छा होती की आपल्या पुत्राला काँग्रेसचा अध्यक्ष केलं जावं, त्या मोतीलाल नेहरूच्या पुत्राला आपला पुत्र मानणाऱ्या, म्हणजे जवाहरलाल नेहरूंना आपला पुत्र मानणाऱ्या गांधींनी अशा स्वरूपाचं प्रेम जवाहरलाल नेहरू यांच्यावर करत काही लोकांवरती अन्याय केलाय का? म्हणजे अगदी आंबेडकरांनाही फारसं महत्वाचं स्थान दिलं नाही, त्यांच्याशी मतभेद झाले. सरदार पटेलांना संधी मिळायला हवी होती, ती दिली नाही. सुभाषचंद्र बोसांना संधी नाकारली. इतिहासात काही लोक असंही म्हणतात की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी महात्मा गांधी रोखू शकले असते, पण विचाराशी मतभेद म्हणून गांधींनी ती रोखली नाही. याबाबतचं माझं अधिकचं ज्ञान नाही, मी फक्त अशी चर्चा आहे, वदंत आहे असं सांगतो. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातामध्ये हे सगळं राज्य दिलं आणि हे मिळावं यासाठी गांधींना मोठेपण देण्याची प्रक्रिया देखील अव्याहतपणे सुरू होती. 1935च्या चित्राच्या दिवाळी अंकातील बाबासाहेबांनी उद्धरलेल्या वचनांचा तुम्हाला मी दाखवलेली आहेत. त्यानंतर, म्हणजे महात्मा या शब्दाला बाबासाहेबांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा 1937 साली स्थानिक सरकार, म्हणजे ब्रिटिशांच्याच अंकित असलेल्या भारतातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मार्फत यापुढे गांधीजी महात्मा गांधी या नावानं ओळखले जातील असा ठराव संमत करून घेतला. ज्या ठरावाची प्रत मी तुम्हाला दाखवतो आहे ते सगळं नीट बघा. त्यात शेवटची ओळ आहे की आता महात्मा गांधी या नावानं ते ओळखले जातील, तेही तुम्ही बघा. खालची सही बघा, साल बघा. 34-35 साली बाबासाहेबांनी विरोध केल्यावर सुद्धा 37 साली महात्मा गांधी असं नामानिधान प्राप्त करून दिलं जातं. ते त्याच नावाने ओळखले जातात. एकीकडं पात्र लोक शर्यतीमध्ये असताना सुद्धा गांधींनी आपल्या पुत्रवत जवाहरवरती एवढं प्रेम केलं की या सगळ्यांना नाकारलं. या सगळ्यांना नाकारता यावं यासाठी यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या वदंता सुरू करण्यात आल्या. म्हणजे अगदी गांधी हत्येनंतर सुद्धा जवाहरलाल नेहरूंच्या सरकारकडून सावरकर आणि तत्सम लोक सगळीच, म्हणजे यात गोळवलकर गुरुजी पण आले, यांना देखील यात गोवण्याचा प्रयत्न झाला. पुढे या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली हा भाग वेगळा, तो कधी सांगितला जात नाही. पण गांधी हत्येतले ते आरोपी होते असं मात्र मानलं जातं. जवाहर या आपल्या मानसपुत्राला गांधींनी एकदा या देशाचं पंतप्रधान केलं आणि पुढे जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी या देशाची 10 वर्ष पंतप्रधान राहिली. 15 वर्ष जवाहरलाल नेहरू राहिले. इंदिरा गांधींचे सुपुत्र राजीव गांधी हे 5 वर्ष या देशाचे पंतप्रधान राहिले. आणि काँग्रेसमध्ये आता कुणाचं पंतप्रधान पदासाठी नाव येणार असेलच तर ते सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांचं येतं, म्हणजे जे जवाहरलाल नेहरूंच्याच परिवारातील आहेत. महात्मा गांधींच्या मोठेपणाला वंदन करत त्याला फुलवत अशा स्वरूपामधली व्यवस्था उभी केली गेली
की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परिवारातील कोणाला तरी पद मिळेल, त्यांच्याकडंच ते नेतृत्व राहील. पुढे सत्ता बदल झाला आणि मोदी पर्व मागच्या 7 वर्षापासून सुरू झालं, त्यामुळं हा विषय आता मागं पडला. पण त्यासाठी 60-65 वर्षे जावी लागली. इतकं गारुड नेहरू गांधी परिवाराचं भारतावर झालेलं होतं. कदाचित गांधींच्या या आंधळेपणामध्ये अनेक लोकांवरती अन्याय झाला होता का? पुत्रप्रेमातील आंधळेपणामध्ये अनेक लोकांवरती अन्याय झाला होता का? आणि हाच अन्याय आता अनेक वर्षानंतर गांधींच्या विरोधात लोकांना बोलायला भाग पाडतो आहे का? याचं मंथन व्हावं, यासाठी धृतराष्ट्र पिता नावाचा हा व्हिडिओ मी मुद्दाम आपल्यासमोर घेऊन आलो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.